नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी रेसिपी. पहा, घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास एकदम काकडीचे घावण. तर काकडीचे घावण कसे करते मी. तर मी इथे एक काकडी घेतलेली आहे आणि हिचे साल काढून घेणार आहे. पहिली ही पूर्ण साल काढून घ्यायची आपल्याला आणि मग नंतर मागचं पुढची बाजू पण काढून टाकायची आपल्याला. पाहता मी कशा पद्धतीने मी पूर्ण साल काढून घेते. तुमच्याकडे हिरवी काकडी असली तर हिरवी घ्या किंवा पांढरी असली तरी चालेल, पण जास्त जूनवाली नाही घ्यायची. असं बी निघालं नाही पाहिजे त्याच्यामध्ये, अशी काकडी घ्यायची. तर मी काकडी घेतलेली आहे, तिची साल पण आता झालेलीच आहे आपली काढून. हे पहा, आणि मागचं पुढचं मी कापून टाकलेलं आहे. आता मी किसणी घेते आणि ह्याला किसून घ्यायचं आपल्याला. काकडी खूप छान लागते ही काकडीची घावण. कोशिंबीरच बोलले तुम्हाला, घावण बनवणार आहे आपण. हे घावण एवढे छान लागतं ना, खूप चविष्ट लागतं. आणि हे मी गोड घावण करणार आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिखट पण करू शकता. होतं याचं छान होतं ते पण तिखट. तर तुम्हाला तिखट वाटलं तर तिखट करू शकता, गोड वाटलं तर गोड करू शकता. पण मला गोड आवडतं याचं. काकडीचे घावण ना गोड खूप छान लागतं आणि सर्वांनाच घरात आवडतात हे गोड. खूप मस्त लागतात ते. तर ही काकडी मी आता संपूर्ण एक काकडी किसून घेतलेली आहे आणि झटपट होणारे आहेत. काही वेळ पण नाही खाणार, एकदम पटकनी होणारे हे घावण आहेत. म्हणून पहा तुम्ही एकदा करून आणि बनवून पहा एकदा. खरंच चटपटीत लागतात, एकदम चविष्ट लागतात भरपूर. तर काकडी किसून झालेली आहे आपली. तर इथे कढई ठेवलेली आहे मी आणि कढईमध्ये मी साजूक तूप अर्धा चमचा टाकलेला आहे. तर हा अर्धा चमचा साजूक तुपामध्ये आपल्याला काकडी भाजून घ्यायची जराशी. ती चिरली तुमच्याकडं, मग तुम्हाला किती करायचं तेवढं करू शकता. तर मी 1 वाटी घेणार आहे पीठ आणि 1 काकडी आहे. म्हणजे मेजरमेंट पहा बरोबर आहे एकदम. तर तुम्हाला जास्त करायचं तर करू शकता. तर मला पटकनी करायची म्हणून दाखवते तुम्हाला. तुमच्यापुरतीच मी करून दाखवणार आहे. थोडीशी जास्त 1 वाटीचं करून दाखवणार आहे. म्हणजे हे आता हे झालेलं आहे आपलं भाजून. छान तुपात भाजल्यामुळं काय होतं, खमंग स्वाद येतो आपल्या घावणला. म्हणून तुपात जरासं तो कच्चापणा त्याचा घालवायचा आणि बारीक किसणीने किसलेलं आहे मैत्रिणीनं. पहा, आता 1 वाटीला कमी गूळ आहे, म्हणजे ते आपण किसलेलं आहे ना, मग तेवढाच गूळ घालायचा आपल्याला. आणि हे बघा आता असं, आणि गुळाची पाक होऊन द्यायचा नाही, फक्त विरघळला पाहिजे गूळ. एवढ्यापुरतंच करायचं, पाक बीक नाही करायचं आपल्याला. इथे टाकली थोडंसं मीठ टाकले. गोडाचा पदार्थ असला तर मीठ थोडंसं घातलं तर चव छान येते त्याला, म्हणून थोडं मीठ घालायचंच. इथे विलायची पावडर घातलेली आहे, सुगंधासाठी फार छान सुगंध येतो. आणि तुम्हाला जायफळ घालायचं असलं तरी घालू शकता, का की गुळाचा पदार्थ आहे ना, मग जायफळ घातल्यावर छान चव येते. आता हे ओतून घ्यायचं आपल्याला भांड्यात एका सर्वच, आणि ह्याला थंड करून घ्यायचं. गरम गरम नाही करायचं, पुढची प्रोसेस थंड करून घ्यायचं छान असं. हे बघा, आता हे थंड झालेलेच आहे बऱ्यापैकी. तर आता मी पुढे पहा, आता पीठ घेणार आहे. तर हे थंड झालेलंच आहे आपलं. तर पीठ मी पाऊण वाटी घेतलेली आहे, एक पूर्ण भरून नाही वाटी घेतली. आणि मला तेवढाच रवा घ्यायचा त्याच्यामध्ये, तेवढाच रवा घेतला. आणि हे पीठ आता भिजवायचे आपल्याला, छान असं भिजवायचे. त्याच्यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला. काकडीचे बरेच प्रकार आपण करीत असतो. काकडीचे वडे करत असतो, काकडीच्या कोशिंबिरी, भरपूर काकडी आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे, प्रश्नच नाही. हे बघा, थोडं ते धुवून पण घेतलेलं आहे भांडं आपलं, म्हणजे काही वाया जायला नको आपलं कुठल्याही गोष्टी. ते भांडं आता ह्याला चांगलं घोटून घ्यायचं आपल्याला. रवा आहे ना, मी भिजला पण पाहिजे, त्याच्या गुठळ्या पण नाही बनल्या पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. तर असं फेटून घेते मी मस्त. आणि लगेच झटपट होणारी घावण आहे ती. असं पूर्वतयारी काहीच नाही याला, लगेच होतं ते.
आणि हे 2 प्रकार होतात त्याचे. म्हणजे तुम्हाला वाटलं तर थोडंसं जाडसर ठेवायचं तर ठेवू शकता, आणि एकदम कुरकुरीत करायचं ना, ते पण छान लागतात. तर तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही पण, कुरकुरीतवाले पण दाखवणार आहे आणि जरा जाड असं पण दाखवणार आहे बा. तर ह्याने मी फेटते जरासं, की थोड्याशा गुठळ्या पळीने काही निघत नाहीत, म्हणून थोड्याशा ह्याने केलं का पटकन निघतात. तुमच्याकडं ग्राइंडर असलं तर ग्राइंडरने पण करू शकता, थोडंसं गुठळ्या काढू शकता, पण असं ह्याने काढलं तरी चालतं आहे, काय नाही. ते बऱ्यापैकी आता झालेले आहेत, निघाले आहेत गुठळ्या. हे बा, आपण कीस बारीकच केलेला आहे ना, त्याच्यामुळं एवढं काय होणार नाही काही. जाड कीस ठेवायचा नाही काकडीचा, बारीकच ठेवायचा. हे बघा, एकदम कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. थोडंसं पाणी टाकते अजून मी, जे ह्याला आपल्याला कुरकुरीत पण होऊ शकतात आणि जाडे पण होऊ शकतात. आता पुढे गेल्यावर समजेल तुम्हाला काय आहे ते. तर इथे मी आता तवा ठेवते गॅसवरती, जे फॅन आहे, आणि हे जरासं तेल लावायचं आपल्याला मधी, आणि जास्त मोठी पण नाही करणार मी, एकदम असे तवा भरून असं नाही करणार, छोटी छोटीच करणार आहेत. छान दिसतात छोटी छोटी, आणि होतात पटकनी, टाईम लागत नाही त्याला, फटाफट होतात. हे असं घ्यायचं आणि ओतून द्यायचं, जरासं फिरवायचं. पहा आता कशी फिरवते मी, आणि पहा जाळी पहा किती पडते त्याला. आता पहा जवळून, पहा जाळी किती पडलेली आहे, एकदम मस्त जाळी पडलेली आहे त्याला. म्हणजे लगेचच्या लगेच बघा, आपण केलं लगेच आणि लगेच करायला भिजवलं आणि करायला घेतलं. आता ह्याला मी पलटी करून पाहते, त्याला सुकलंय ते चांगलं वरती, काढते जरा किनारी, आणि ह्याला असं अलगद पलटी करून घेते. हे पहा रंग पहा किती सुंदर आलेला आहे, किती छान, आणि जाळी पण छान पडलेली आहे. मैत्रिणींनो, खरंच करून पहा एकदा, खूप टेस्ट, चवीला ते एकदम अप्रतिम लागतात. मी 4-8 दिवसांनी, 15 दिवसांनी कधीतरी करते, आणि हे मुलांना खायला देते, खूप आवडीने मुलं खातात. हे बघा रंग मस्त भाजले छान, आणि आता ठेवते खाली. पहा बरं किती सुरेख झाले. तर दुसरं पण टाकते, अशी 4-5 करून घेते मी, आहे त्या पिठापासून. अलगद फिरवायचं, एकसारखी नाही झाली तरी चालेल, छोटी मोठी झाली तरी चालेल. मैत्रिणींनो, टेन्शन घेऊ नका, आपण घरातच खातोय ना, कुठे बाहेर नेतोय मांडायला. आता जरा फिरवते, हे बघ अलगद उतरून टाकायचं. छान रंग येते त्याला, खूप सुरेख दिसतात ते. प्रत्येक वेळेस आपण घावण करत असतो, तर कधीतरी अशा पद्धतीने पण करा. एवढे छान भाजलेले आहे पहा. आता मी जाड पण केलेली आहे. आता तुम्हाला मी पातळ दाखवते करून. पाण्यामध्ये, त्या पिठामध्ये थोडंसं आपल्याला पाणी पण घालायचं होतं, तर मी तुम्हाला ते पण दाखवलं होतं. बरेचसे झालेले आहेत. तर हे बघा, आता पातळवालं पण दाखवते, जाडवालं पण दाखवते तुम्हाला. एवढी सारी झालेली आहेत आपली आत्ता, तेवढ्या पिठाचीच 1 वाटी ती, आणि पाऊण वाटी ती, आणि पाऊण वाटी ती, छोट्या वाट्या होत्या, आणि बरीचशी झालेली आहेत. तर आता पहा मी कशा पद्धतीने ठेवते. आणि हे तुम्ही असंच नुसतं खाल्लं तरी चालेल, त्याला कुठल्याही चटणीचा वापर नाही करायचा किंवा काहीच नाही. छान लागतात आणि खायला बी सुरेख देत, आणि डिश पण सुरेख झालेली आहे आपली. तर जवळून दाखवते जरा, जाळी किती पडलेली आहे ती. हे बघ जाळी किती आहे पहा, प्रत्येक याला जाळी आहे, आणि छान झालेले आहे. तर मैत्रिणींनी, मी आता ते जास्त डार्कवालं आहे ना, ते जाळीवालं, ते कडक आहे, आणि ती थोडी खाली थोडी नरम आहेत. तर कशी वाटली नक्कीच मला ही घावण सांगा. बाय.